चला 9th जॉमेट्री मध्ये आपण एका नवीन चॅप्टर कडे वळणार आहोत. त्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. सर्वांनी लक्षात घ्या की 10th आणि 9th या दोनही वर्षांमध्ये ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आहे. याला वेगळ्या टेक्निक वापरून ट्रिग्नोमेट्री हा क्विक आणि सोप्या पद्धतीने सोडवता येईल. जर तुम्ही गाईड वापरणार असाल किंवा पुस्तकाच्याच मेथड्स मध्ये जाणार असाल तर हे तुम्हाला कठीण जाईल. त्यामुळे मी जी पद्धत सांगतो ती एक टेक्निक आहे, त्याच्याद्वारे तुम्हाला हे गणित सोपी जातील. आपण अंकांच्या मेथडने ही गणित सोडवणार आहोत, परंतु याच्यासाठी तुम्हाला अंक परफेक्ट पाठांतर हवे. सुरुवात काय आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला बघायचं आहे इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. रिलेशन्स अमंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत साइन थीटा, कॉस थीटा ते. नंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ पर्टिक्युलर अँगल्स. आपल्याला अँगल्स मध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघायचे आहेत. त्याच्यामध्ये सुरुवात जी आहे ते 10thच्या तुम्हाला रेशोज पासून दाखवतो. कारण का तर 10thला गेल्यानंतर तुम्हाला हे पुन्हा येणार आहे आणि ते तुम्हाला या पद्धतीने सोपं जाईल. म्हणून 10th मध्ये जे आहे ते तुम्हाला लिस्ट बनवून देतो आणि मग आपण 9 साठी जे आहे फक्त तेवढंच बघणार आहोत. 9ला फक्त तुम्हाला साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा या तीनच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. 10thला मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सर्वच आहे, म्हणजे साइन थीटा पासून तर टॅन थीटा पर्यंत. बघा, तुम्हाला फर्स्ट पॉइंट त्यामध्ये जो लागणार आहे तो आहे साइन थीटा. त्यानंतर 10th साठी काय सेकंड जो आहे तो आहे कॉस थीटा. हे पाठच करायचं, साइन थीटा, कॉस थीटा. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे कोसेक थीटा 10thला. चौथ्या नंबरला आहे सेक थीटा. 5व्या नंबरला आहे कॉट थीटा आणि 6 नंबरला आहे टॅन थीटा. आता यातले आपल्याला जे महत्त्वाचे बघायचे आहेत, जे तुम्हाला 9thला अभ्यासण्यासाठी आहेत, त्यात पहिला आहे साइन थीटा. हा एक आपण बघणार आहोत. दुसरा आहे कॉस थीटा आणि तिसरा आहे टॅन थीटा. आता यांच्यासाठी आपण अंकांची मेथड वापरणार आहोत. अंक आता पाठांतरासाठी तुम्हाला काही अंक आहेत. तो आहे 1, 2 आणि 3. लक्षात घ्या 1, 2 आणि 3 हे अंक तुम्हाला याच्यामध्ये पाठ करायचे आहेत. आता 1, 2, 3 काय असतं, याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला गणित सोडवताना नक्की कळेल. पण त्याच्या आधी लक्षात घ्या, पहिला जो आहे ना तो असतो 2. त्याला आपण 1 आपण घेतोच. लक्षात समजून ठेवा हे की 2/1. पहिला अंक काय येईल 2/1. त्याच्यानंतर येईल 3/1. बघा 2 आणि 3 असे घेतले तर त्याला आपण 1 असतो, म्हणजे काय येतं 2/1 आणि 3/1. आता जो साइन थीटा आहे त्याच्या उलट घ्यायचे, म्हणजे 1/2 येतील. इथे कॉस थीटाच्या उलट घेतले तर 1/3. इथे हाच 3 परत घ्यायचा 3/2 आणि शेवटी येतो 2/3. तर हे 10thला गेल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगेन. आता सध्या 9thला जे गरजेचे अंक आहेत तेवढेच फक्त पाठ करायचे आणि त्याच्यावरची गणित सोडवायची आहेत. गणित अतिशय सोप्या मेथडने सोडवायची आहेत आपल्याला. जास्त काही त्याच्यामध्ये त्रास करून घेण्यासारखं नाहीये. 1 हा जो असतो ना तो असतो हायपोटेनियस. लक्षात घ्या 1 काय असतो हायपोटेनियस. 2 जो असतो तो आहे अपोजिट साइड आणि 3 जो आहे ती आहे ऍडजसंट साइड. तर हे आपण आता याच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे तुमच्या 9च्या फॉर्म्युलांमध्ये आपण याचा पुन्हा अभ्यास करूया. पुन्हा एकदा लक्ष द्या, तुम्हाला साइन थीटा, कॉस थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा आणि टॅन थीटा यांचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये अंक आहेत 1, 2, 3. 1 म्हणजे हायपोटेनियस. लक्षात घ्या 2 म्हणजे काय येईल अपोजिट साइड. 3 म्हणजे त्या ठिकाणी असेल ऍडजसंट साइड आणि त्या ठिकाणी आपल्याला 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2, 2/3 असे अंक पाठ करून ठेवायचे आहेत. आता आपण 9चे फॉर्म्युले बघूया. 9 साठी तुम्हाला त्या ठिकाणी 3च गोष्टी अभ्यासायच्या आहेत. एक आहे साइन थीटा, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येते लक्षात ठेवा. 2 आहे कॉस थीटा
आणि 3 आहे टॅन थिटा. हे रायटिंग करून घ्या. पहिला आहे साइन थिटा, दुसरा आहे कॉस थिटा आणि तिसरा काय टॅन थिटा. आता यांच्यामध्ये अंक पाठ करून ठेवायचे. मी तुम्हाला अंक मागायचे सांगितले. आता हे अंक रायटिंग करायचे नाहीत कुठे वयांमध्ये किंवा गणित सोडवताना, पण इतकं परफेक्ट पाठांतर राहावं की तुम्हाला साइन थिटाचा काय अंक आहे, टॅन थिटाचं काय आणि कॉस थिटा हे लगेच आठवलं पाहिजे. साइन थिटा आहे 2/1, हा पाठच करून ठेवायचा अंक. साइन थिटा काय 2/1, कॉस थिटा काय 3/1 आणि टॅन थिटा काय 2/3. बघा वरती 2 आणि हा 3 आहे, तो दोघांचा भागाकार इथे लिहायचा. मग आता 1 हा काय हायपोटेनियस, समजून घ्या. 1 काय हायपोटेनियस. 2 काय अपोजिट साइड आणि 3 काय ऍडजसंट साइड. हे पण तुम्हाला समजावून सांगेल मी कसे शोधायचे असतात ते. फक्त तुम्हाला आता लक्षात ठेवा की साइन थिटा काय 2/1, कॉस थिटा काय 3/1 आणि टॅन थिटा काय येतो त्या ठिकाणी 2/3. याच्यात अंक काय तो 1 म्हणजे हायपोटेनियस, 2 म्हणजे अपोजिट साइड, 3 म्हणजे काय ते ऍडजसंट साइड. रायटिंग करून ठेवा. हे यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, गणित सोडवणार आहोत. मग आता अंकांचा वापर तुम्ही केला तर त्या ठिकाणी 2 म्हणजे काय अपोजिट साइड, म्हणजे साइन थिटा कसं लिहिणार अपोजिट साइड अपॉन 1 काय हायपोटेनियस. बघा किती सोपं आहे. म्हणजे पाठांतर फक्त अंक पाहिजेत, हे बरोबर येतं. 3 काय ऍडजसंट साइड अपॉन 1 काय हायपोटेनियस. तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही, फक्त अंक पाठ करून ठेवा. आणि 2 काय अपोजिट साइड अपॉन काय ऍडजसंट साइड. तर अशा प्रकारे आपल्याला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत आणि याच फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण काय करणार आहोत, सर्व गणित सोडवणार आहोत. पुन्हा एकदा लक्ष द्या. पहिला आहे त्या ठिकाणी साइन थिटा, दुसरा आहे कॉस थिटा आणि तिसरा आहे टॅन थिटा. अंक पाठ करायचे काय 2/1, 3/1, 2/3 असे 3च अंक तुम्हाला 3 याच्यामध्ये वापरायचे. 2/1, दुसरा आहे 3/1 आणि तिसरा आहे 2/3. त्याच्यानंतर 1 म्हणजे हायपोटेनियस, 2 म्हणजे अपोजिट साइड आणि 3 म्हणजे ऍडजसंट साइड. तर हे पाठ करून ठेवा. बघा तुम्हाला 8.1 अतिशय सोपं जाईल. 8.1 आणि 8.2 दोन्ही सोपे जातील. याच्यामध्ये अपोजिट साइड, ऍडजसंट साइड असे 3 प्रकार आहेत. मग साइन थिटा काय 2/1, 2 म्हणजे अपोजिट साइड अपॉन 1 म्हणजे हायपोटेनियस. आता हे पाठ करायची गरज नाही. 2/1 म्हटलं की 2 म्हणजे अपोजिट साइड आणि 1 म्हणजे काय हायपोटेनियस. कॉस थिटा काय 3/1, आता 3 मध्ये काय ऍडजसंट साइड अपॉन 1 म्हणजे काय हायपोटेनियस. आणि तिसरा टॅन थिटा 2/3 म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता मी तुम्हाला याचं ऍप्लिकेशन करून दाखवतो. छोटे डायग्राम्स काढून बघा. या डायग्राम्स मी माझ्या मनाने काढतो आणि मनाने काढून तुम्हाला त्या ठिकाणी काय करतो समजावून सांगतो. बघा लक्ष द्या. पहिला डायग्राम्स व्यवस्थित समजून घ्या आणि त्या काढून घ्या, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ही गणित सोडवायला सोपी जाईल. एक राईट अँगल ट्रायंगल काढतो मी. राईट अँगल ट्रायंगल काढून घ्या तुम्ही पण. त्याचं कारण आहे की ही डायग्राम जर तुम्हाला परफेक्ट समजली तर तुम्हाला त्यातलं कोणतंच गणित अडणार नाही. म्हणून आपण काय करूया, आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये डायग्राम थोडीशी सेम ठेवतोय मी, परंतु ट्रायंगलचा राईट अँगल चेंज होऊ शकतो, म्हणजे त्या बाजूला पण ते येऊ शकतो, असं काही नाही. तर त्यानुसार फक्त काय करायचं तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय. तर याच्यामध्ये ऍप्लिकेशन ज्यांना करता येईल त्यांना ही गणित बघा किती सोपी वाटेल. फक्त ऍप्लिकेशनच त्यामध्ये जमलं पाहिजे. आता यांना नाव देतो मी. एकाला नाव देतो मी ए, बी आणि सी. हा राईट अँगल आहे. त्याला पण नाव मी ए, बी आणि सी देणार आहे. हा राईट अँगल आहे.
आता आपण जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये थिटा जो वापरतो ना, तो थिटा कुठे असतो, तर तो आपण घेऊ तिथे. म्हणजे सपोज मी थिटा या ठिकाणी घेतला तर हा थिटा होईल आणि थिटा या समोर घेतला तर हा थिटा होईल. बघा आता समजून घ्या याच्यात मी काय सांगतो ते. अंक कसे असतात ते पण समजून घ्या. आपल्याला अंकांची मेथड वापरायची म्हणून आपण फक्त अंक वापरणार आहोत. ते हायपोटेनियस, अपोजिट साइड, ऍडजस्टंट साइड ते आपण रायटिंग मध्ये आणायचे, ते याच्यात वापरायचे नाही. कारण आकृत्यांमध्ये फक्त आणि फक्त अंकांचाच वापर करायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे एक म्हणजे हायपोटेनियस असतो. मग एक कोणता येईल? हा बघा, हायपोटेनियस दोन डायग्रामचा तुम्हाला तो समोरच आहे, त्यामुळे हा झाला हायपोटेनियस. आता अपोजिट साइड कोणाच्या? थिटाच्या. मग थिटाच्या जर अपोजिट साइड तुम्ही बघितली तर इकडे लक्षात घ्या, हा थिटाच्या अपोजिट येणार ही साइड, आणि इकडे हा थिटा आहे तर याच्या अपोजिट साइड ही येणार. म्हणजे तुम्हाला जो क्वेश्चन विचारलाय त्याची अपोजिट साइड जर बघितली तर ती आपल्याला घ्यायची. मग हा थिटाच्या अपोजिट हा 2 होणार आणि या थिटाच्या अपोजिट हा 2 होणार, आणि जो रिमेनिंग आहे त्याला आपण किती म्हणूया? 3. बघा चेंज झाला, फक्त काय झालं, थिटा बदलल्यामुळे अंक चेंज झाले. ही मेथड सगळ्यात सोपी आहे अंकांची. 1, 2 आणि 3. थोडासा वेळ जाईल परंतु गणित तुम्हाला क्विक समजतील. पहिला काय? हायपोटेनियस, दुसरा काय? अपोजिट साइड, आणि तिसरा काय? ऍडजसंट साइड. याच्यामध्ये थिटाच्या अपोजिट साइड 2, थिटाची ऍडजसंट साइड 3 आणि हायपोटेनियस काय असते? 1. आता मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज त्यामध्ये फाइंड आउट करून दाखवतो. कसे बघा, सोपे. तर दोघांची वेगळी होती ना, इथे दोघांमध्ये डिफरन्स आहे, त्यामुळे ह्या दोन डायग्रामचे साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा रायटिंग करायचे. पहिला आहे का साइन थिटा, दुसरा आहे कॉस थिटा आणि तिसरा आहे टॅन थिटा. याच्यात पण साइन थिटा, कॉस थिटा आणि काय? टॅन थिटा. बघा आता मी जे अंक सांगते ते आपलं पाठांतर आहे, त्यामुळे ते लिहायची गरज नाही. 2/1 बाजूला लिहून ठेवता येते, 3/1 येईल आणि हा काय? 2/3. हे पाठांतर करायचं, रायटिंग करत बसायचं नाही. नसेल तर जोपर्यंत पाठांतर होत नाही तोपर्यंत रायटिंग करा, आणि एकदा का पाठांतर झालं की रायटिंग करायची गरज नाही. मग कॉट थिटा आहे, टॅन थिटा काय? 2/3, कॉस थिटा काय? 3/1, साइन थिटा काय? 2/1. तर हे अंक पाठच पाहिजे, साइन, कॉस आणि टॅनचे. आता साइन थिटा 2 म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. बघा इथे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस, हे फक्त बघून लिहायचे अंकांच्या याच्यानुसार. आणि इथे काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. इथे पण 2 म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अंक बघून लिहायचे, काय पाठांतर करायची जास्त गरज नाही. इथे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस आणि अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आता इथे तुम्हाला काय करावं लागतील? त्यांची नावं लिहायची रेशोंची. मग याच्यात बघा 2 कोणता आहे? वरती बघा 2 काय आहे? AB अपॉन 1 काय आहे? AC. आकृतीत बघा. आता कॉस थिटा, कॉस थिटा मध्ये 3 बघा, अंक बघा, ते नका बघू अपोजिट साइड ऍडजस्टंट नाही, फक्त अंक बघायचे. 3 म्हणजे काय येईल? BC अपॉन 1 म्हणजे काय येईल? AC आणि 2/3, 2 म्हणजे काय? AB अपॉन काय येईल? BC. अशा प्रकारे आपल्याला 8.1 सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे. आता याच्यात बघा, आता याच्यात चेंजेस झालेत. आता 2 म्हणजे काय? याच्यामध्ये BC अपॉन 1 म्हणजे काय? AC. 3 काय? AB अपॉन AC. अंक बघून लिहा. जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट कळत नाही तोपर्यंत अंकांमध्येच बघून लिहा, आणि BC अपॉन येईल AB. तर अशा प्रकारे आपल्याला ही 8.1 ची सर्व गणितं सोडवायची आहेत. तर ही टेक्निक पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्री मध्ये सर्वात पहिले साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा याच्या 3 अंकांचाच वापर करायचा आहे. 1, 2, 3. त्यामध्ये 2/1, 3/1 आणि 2/3. साइन थिटा 2/1 पाठच ठेवायचं. साइन थिटा काय? 2/1. 3/1 काय? कॉस थिटा आणि 2/3 काय? टॅन थिटा. मी समजा तुम्हाला विचारलं की 3/1 तर कॉस थिटा, 2/3 टॅन थिटा आणि 2/1 काय? साइन थिटा. असं पाठ करून ठेवा. तर 8.1 एकदम सोपं आहे. आता 1 म्हणजे हायपोटेनियस, 2 म्हणजे अपोजिट साइड, 3 म्हणजे ऍडजस्टंट साइड. आता अपोजिट साइड कोणाच्या? थिटाच्या. मग जिथे थिटा आहे किंवा जो आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या अपोजिट साइड आपल्याला काय पकडावं लागेल? 2 पकडावे लागेल.
हायपोटेनियसची एकच असते आणि हायपोटेनियस एकच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ती शोधायची गरजच नाही. आणि थिटाच्या अपोजिट 2, इकडे आकृती आणि आकृतीमध्ये थिटा आपण चेंज केला तर थिटा 2च ठिकाणी चेंज होऊ शकतो. त्यामुळे याच पद्धतीने 2च आकृत्यांप्रकारे तुम्हाला भेटणार आहे. मग साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा रायटिंग करून घ्यायचं. त्यानंतर अंक पाठ करून ठेवा. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत पेन्सिलने लिहून ठेवत चला. 2/1, 3/1, 2/3. आता 2/1, 2 म्हणजे अपोजिट साइड आपण हायपोटेनियस, 3 म्हणजे ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनियस आणि अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड. तर हे रायटिंग करून घ्या आणि नंतर जे काही रेशोज आहेत त्याची नावं लिहून घ्यायची. तर इतक्या सिंपल ट्रिक्स नाही. ही जी ट्रिक आपल्याला आहे ती 10वीला पण वापरायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची सर्व गणितं सोडवायची आहेत. आपण प्रॅक्टिस सेट 8.1 त्याचा क्वेश्चन नंबर 1 बघूया. आता तुम्हाला याच्या जे काही पद्धती आहेत त्या थोड्याशा नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ही गणितं सोडायला सोपी जातील. याच्यामध्ये आपण डायग्राम काढण्याची पद्धत वापरणार आहोत. तर इथे मी 2 भाग करतो गणिताचे. क्वेश्चन नीट वाचून घ्या. याच्यात बघा, इन फिगर अँगल आर इज द राईट अँगल ऑफ ट्रायंगल PQR. तर आकृतीमध्ये दिलेलाच आहे. राईट द फॉलोइंग रेशोज साइन P, कॉस Q, टॅन P आणि टॅन Q. आपल्याला इथे वेगळे करावे लागतील सेम अँगल असणारे. मग आता सेम अँगल पहिले आपण डायग्राम्स काढून घेऊया. याच्या 2 डायग्राम आहेत त्या पूर्ण इथे काढून घेऊ परत, म्हणजे मग तुम्हाला अंक कसं वापरायचं त्याच्याविषयी थोडीशी आयडिया भेटेल. जशी आहे तशी डायग्राम ठेवतो मी इथे. ही तुम्हाला रफ म्हणून समजूया की हे आपण रफ म्हणून काढतोय गणित सोडवण्यापुरता. तसेच या बाजूला पण का, तर त्यांनी 2 अँगल्स त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे, त्यामुळे आपण या मेथडचा वापर करणार आहोत 2 डायग्राम काढण्याची. म्हणजे तुम्हाला ते गणित सोडवायला पण सोपं जाईल आणि चुकणार नाही. बघा, इथे हा राईट अँगल आहे, हा P, हा Q, सॉरी हा R आहे आणि हा काय Q. इथे P, इथे R आणि इथे काय Q. आता क्वेश्चन कोणता आहे तो पहिले बघा. मी इथे भाग करतो वेगवेगळे. इथे पहिला आपल्याला विचारलाय साइन P आणि P सारखाच आहे, तो आहे टॅन P. आपल्याला काय करायचं तर अँगल्स वेगवेगळे करायचे. आता P विचारलाय म्हणून P इकडे वेगळा केला. बघा, लक्ष द्या. थोडस बाजूला घेतो म्हणजे आपल्याला जागा पुरेल. ते जागा पुरण्यासाठी आपण करतोय. लक्षात घ्या, थोडस पद्धती सोप्या आहेत त्या वापरा. बघा, आपल्याला पहिला याच्यात काय घ्यायचं आहे, साइन P आणि आपल्याला तिसरा जो दिलाय तो काय, टॅन P. अक्षर सारखे घेतले आपण. इकडे आपल्याला दुसरा जो दिलाय तो काय, कॉस Q आहे. आपण Q आणि P ला वेगवेगळे करतोय. आणि चौथा जो आहे तो आहे टॅन Q. आता इथे मी काय करतो, अँगलचा वापर करतो. बघा, आपल्याला P जो दिलाय तो किती आहे समजून घ्या. P जो दिलाय तो बघा, याच्यातला हा P च्या अपोजिट हा थिटा आहे पकडला आपण. P च्या अपोजिट जर बघितला तर हा होईल 2, हा 1 आणि हा किती होईल 3. बघा, P च्या अपोजिट. आणि इकडे कोणता आहे, Q. मग हा Q जर घेतला थिटा तर त्याच्या अपोजिट हा किती होणार, 2, हा 3 आणि हा हायपोटेनियस काय 1. याचा हायपोटेनियस कोणता येईल, अँगल 90 च्या समोर. मग आता इथे आपले अंक काय 2/1, साइन काय 2/1 आणि टॅन काय 2/3. बघा, अंक पाठ पाहिजे. इकडे कॉस काय 3/1 आणि टॅन काय 2/3. आता रायटिंग करता येईल डायरेक्टली. रायटिंग कसं करणार, 2 म्हणजे काय येईल, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. इकडे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड येईल. इथे कॉस म्हणजे काय येईल, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. हे अंक बघून लिहितोय आपण. आणि इथे अपोजिट साइड अपॉन काय येईल, ऍडजस्टंट साइड. हे पूर्ण लिहा का, ओएस शॉर्टकट लिहू नका, पूर्ण लिहायचं. मग आता अपोजिट साइड जर याच्यामध्ये बघितली तर 2 काय वरती बघून घ्या, वरती बघायचं.
त्याच्यानुसार वरती बघून ते लिहायचे, लक्षात ठेवा हे पॉईंट. मग 2 म्हणजे काय वरती याच्यात QR अपॉन हायपोटेनियस काय PQ. आता इथे 2 बघा, हे अंक बघा, अंक बघून लिहायचे. 2 म्हणजे काय QR अपॉन 3 म्हणजे ऍडजस्टंट साइड ती काय PR. हे झालं या बाजूचा आन्सर. तिकडे 3 काय बघा QR अपॉन PQ, हायपोटेनियस काय PQ आहे. आणि अपोजिट साइड काय बघा याच्यामध्ये, अपोजिट साइड म्हणजे 2 म्हणजेच काय PR अपॉन ऍडजस्टंट साइड काय याची QR. तर हे झालं पहिल्याचं आन्सर. असे आपल्याला पुढचे गणित सोडवायचे आहेत. पटकन रायटिंग करून घ्या. एकदम सोप्या मेथड मध्ये सोडवायचे. 1 2 3. 1 म्हणजे हायपोटेनियस, 2 म्हणजे अपोजिट साइड, 3 म्हणजे ऍडजस्टंट साइड. दुसऱ्या गणिताकडे वळूया. बघा सेम याच्यात पण आपण काय करायचे, 2 भाग करायचे. दोन भाग केले. आता 2 भागांमध्ये डायग्राम काढायचे, कारण डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला त्याचं अपोजिट साइड कोणती, ऍडजस्टंट साइड कोणती आणि हायपोटेनियस कोणती हे कळेल. थोडीशी बाजूला डायग्राम ठेवतो मी. जशी आहे तशीच काढून घ्या ती डायग्राम पण, म्हणजे गणित पटकन समजेल. तसेच इकडे पण काढून ठेवतो मी डायग्राम. आता याच्यात 90 डिग्री हा आहे म्हटल्यानंतर इथे Y, इथे X आणि इथे काय दिलंय Z. हा Y, हा X आणि हा काय Z आहे. तर याच्यामध्ये 1 तर तुमच्या समोरच आहे, त्यामुळे तो काय बदलणार नाही. हा 1 आणि हा काय 1 आहे हायपोटेनियस. आता विचारले कोणते कोणते ते रायटिंग करूया. बघा आता आकृती आपल्याला ते नंतर बघू याच्यामध्ये काय काय दिलेत ते पॉइंट्स. पहिले हे लिहून घेऊया. साइन एक्स बघा, पहिला कोणता विचारलाय साइन एक्स. आणि दुसरा आपल्याला काय विचारलाय टॅन झेड. बघा टॅन झेड आहे. तिसरा कॉस एक्स, तो आपण कॉस एक्स मध्ये आणूया म्हणजे एक्स मध्ये. आणि चौथा जो विचारलाय तो टॅन एक्स, म्हणून तो पण आपण कुठे आणला एक्स मध्ये. म्हणजे इकडे फक्त एकच आहे झेड. आता आपण आपली मेथड वापरूया. आपली मेथड काय आहे तर थिटा याच्यात एक्स आहे, मग थिटाच्या अपोजिट जर बघितलं तर थिटाच्या अपोजिट हे किती येईल 2. लक्षात घ्या. मग ही किती झाली 3. आणि इथे आपल्याला झेड काढायचं आहे, म्हणून झेड ला थिटा पकडला तर या थिटाच्या अपोजिट हा 2 होईल आणि हा किती होईल 3. आपले पाठांतरातले अंक काय काय आहेत 2/1, 3/1 आणि 2/3 आहे. आणि इथे हा येईल 2/3. अंक पाठ करायचे. मग आता इक्वल टू, आता 2 म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. बघा आता सोपे जातील. अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. इकडे अपोजिट साइड अपॉन काय ऍडजस्टंट साइड. मग आता अंकानुसार लिहून घ्या. वरती अंक बघून लिहायच्या, हे लक्षात घ्या. 2 म्हणजे काय YZ अपॉन 1 काय XZ. इकडे 3 म्हणजे काय YX किंवा XY अपॉन इकडे 1 म्हणजे काय XZ. आणि इथे 2 म्हणजे काय YZ अपॉन 3 म्हणजे काय याच्यामध्ये YX. इकडे 2 बघा, 2 काय याच्यामध्ये YX अपॉन 3 काय तर YZ. हे वरती अंकाने याचा वापर करून लिहायचे. अजून एक दिलंय त्यामध्ये, तेवढं लक्षात घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय की हा A, हा C आणि हा काय B आहे. इथे A, C आणि B आहे. मग आता इथे फक्त काय करायचं तर YZ च्या ऐवजी काय लिहिणार A अपॉन XZ च्या ऐवजी काय लिहिणार C इक्वल टू इकडे YX च्या ऐवजी लिहायचं B अपॉन XZ च्या ऐवजी काय C. आणि इकडे YZ च्या ऐवजी काय लिहिणार त्या ठिकाणी A अपॉन YX च्या ऐवजी काय लिहायचे त्या ठिकाणी B. इकडे
वाय एक्स काय आहे बघा, वाय एक्स आहे बी अपॉन वाय झेड काय यामध्ये ए. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि टेक्निक वापरून तुम्हाला ही गणितं पूर्ण करायची आहेत. तर हे गणित जरा व्यवस्थित सोडवा, व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट 2 आकृत्या तयार करणे. याच्यात अँगलचा वापर करतोय आपण. कोणत्या अँगल्स बघा त्या ठिकाणी दिलाय, एक एक्स आहे, एक झेड आहे. जर जो दिला असेल तोच वापरायचा आणि त्याच्यानुसार ही गणित काय करायची तुम्हाला पूर्ण करायची आहेत. थर्ड नंबर, तिसऱ्या नंबर कडे वळूया. तिसरं गणित पण एकदम सोपं आहे. इन राईट अँगल ट्रायंगल. आता इथे परत मी याचे 2 भाग करतो. तुम्ही व्यवस्थित जर पुन्हा बघितलं तर तुम्हाला ही गणित पहिल्या याच्यात बऱ्याच जणांना कळत नाही. थोडस मेथड समजून घ्या. आता इथे काय करूया, डायग्राम आपल्याला 2 घ्यावे लागतील का, तर एक 50 आणि एक 40 आहे. त्यामुळे मी पुन्हा इथे शॉर्ट छोट्याशा डायग्राम रफ म्हणून काढायचे आहेत ते. फक्त कशासाठी, तर आपल्या अंकांचा मेथड वापरताना त्या ठिकाणीचे अंक तिथे देता आले पाहिजे. बघा, हा 90 डिग्री आहे, हा एल आहे, हा एम आणि हा काय एन. आता त्या अंकानंतर बघूया काय आहेत अँगल्स ते. डायग्राम काढून घेऊ पहिले. बघा, इथे आहे एल, हा आहे एम आणि हा काय एन. हा 90 डिग्री आहे. मग 90 डिग्री असेल तर हायपोटेन्यूज दोघांमध्ये सापडणार लगेच, त्यामुळे तो 1 नंबरलाच येणार. आता तुम्हाला काय काय विचारले ते रायटिंग करून ठेवतो मी. पहिला साइन 50 डिग्री आणि दुसरा विचारलाय कॉस 50. आपण काय करतोय, अँगल्स वेगवेगळे करतोय म्हणजे हे गणित सोडवायला तुम्हाला सोपी जाते. नंतर तिसरा विचारलाय tan 40 आणि चौथा विचारलाय cos 40. आता इथे tan 40 आणि काय विचारलंय cos 40. आता आपले अंक आहेत ते पाठांतरातले, ते काय आहेत, इथे 2/1 येईल आणि हा काय येईल 3/1. इथे येईल 2/3 आणि इथे येईल 3/1. हे अंक कोणाला ते तुमचे पाठांतरच हवेत. आता इथे पहिला आपल्याला किती घ्यायचंय 50. मग 50 कुठे आकृतीत बघा, तो हा आहे. आणि दुसरा इकडे किती घ्यायचा आहे 40. तो कुठे, तर इकडे. मग हा 40 आहे. मग 50च्या अपोजिट आणि इकडे 40च्या अपोजिट. अपोजिट किती असतो 2. मग त्याचा वापर केला तर तुमच्या लक्षात येईल हा होईल 2 आणि हा होईल 3 आणि इकडे हा अपोजिट 2 आणि हा किती 3. आता झालं, याच्यामध्ये तुम्हाला फक्त अंक वापरायचे. मग साइन काय, अपोजिट साइड. बघा का इथे अपोजिट साइड अपॉन काय हायपोटेन्यूज. तुम्ही पूर्ण लिहा. आणि इकडे ऍडजस्टंट साइड अपॉन काय हायपोटेन्यूज. tan मध्ये काय येईल अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड आणि इथे काय येईल ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता इथे फक्त रायटिंग करायचंय तुम्हाला. बघा 2 म्हणजे काय, इकडे वरती बघा mn अपॉन 1 म्हणजे काय ln. बघा याच्यात फक्त बघून बघून रायटिंग करायचंय. मी इथं कुठेही पाठांतर नाही. काय पाठांतर फक्त आपले अंक आणि जे काही रेशोज आहेत अपोजिट साइड ऍडजस्टंट साइड ते डायग्राम मध्ये शोधून तुम्हाला रायटिंग करायचे. इथे 3 म्हणजे काय येईल ln अपॉन त्या ठिकाणी 1 म्हणजे काय येईल ln. आता त्या बाजूला बघा tan 40 आहे, ते अपोजिट साइड म्हणजे 2/3 आहे, तर वरती 2 म्हणजे काय ln. फक्त अंक बघतोय मी. आणि 3 म्हणजे काय mn. आता इकडे 3 म्हणजे काय येईल mn अपॉन 1 म्हणजे काय येईल ln. तर अशा प्रकारे ही तुम्हाला गणित सोडवायची आहेत. गणितांमध्ये फक्त काय करायचे तुम्हाला, अपोजिट साइड ऍडजस्टंट साइड हायपोटेन्यूज आहे तर त्याचे नंबर्स पाठ करून ठेवायचे 1 2 आणि 3. 1 म्हणजे हायपोटेन्यूज, 2 म्हणजे अपोजिट साइड, 3 म्हणजे ऍडजस्टंट साइड. याच्यामध्ये 50 साठी वेगळं केलं, 40 साठी वेगळं केलं. 50च्या समोर 2, हायपोटेन्यूज 1 आणि ऍडजस्टंट साइड 3 आणि इकडे 40च्या समोर 2, अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड हायपोटेन्यूज. अशा प्रकारे अंक वापरले. पुढच्या गणिताकडे वळूया. आपल्या प्रॅक्टिस सेट मधलं हे शेवटचं गणित आहे. इथे आपलं प्रॅक्टिस सेट संपतं. थोडंसं समजून घ्या. अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित आपण सोडवणार आहोत. इथे परत मी याचे
किती भाग करतो 2. हे गणित थोडंसं वेगळं समजून घ्या. याच्यात 2 भाग केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर डायग्राम्सच वापरायचे. पण त्यांनी काय काय दिले ते पहिले बघूया. पहिलं त्यांनी विचारले साइन अल्फा. थोडंसं बाजूला लिहितो म्हणजे आपल्याला बाकीचं रायटिंग करता येते. पहिलं आहे साइन अल्फा. त्यानंतर विचारले कॉस अल्फा आणि तिसरा आहे टॅन अल्फा. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो विचारलाय साइन थीटा. आता थीटा वेगळा आहे. नंतर कॉस थीटा आणि काय टॅन थीटा. आपले अंक आहेत ते 5च असायला हवेत. अंक काय आहेत 2/1, 3/1 आणि 2/3. इथे पण 2/1, इथे 3/1 आणि 2/3. आता त्याच्यामध्ये आधीच रायटिंग करून ठेवलं तरी फरक नाही पडत. 2 म्हणजे काय ते अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युअस. ते काही बघायची गरज नाही. इथे ऍडजस्टंट साइड 3 म्हणजे काय ऍडजस्टंट साइड पाठच करून ठेवाय हायपोटेन्युअस आणि इथे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. त्याच्या पुढे बघा इकडे आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युअस, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्युअस आणि अपोजिट साइड अपॉन काय ऍडजस्टंट साइड. आता आपण डायग्राम्स कडे वळूया. हे काम आधी पण रायटिंग करून ठेवलं तरी फरक नाही पडत. आता अल्फाची डायग्राम बघा ती वेगळी आहे, ती काढून ठेवतो मी. अल्फासाठी आपण डायग्राम काढूया. ही डायग्राम अल्फाची. इथे काय पी, इथे आहे क्यू आणि इथे आहे आर. बघा हा अल्फा आहे, हा 90 डिग्री आहे. म्हटल्यानंतर याची ही झाली हायपोटेन्युअस, ही झाली अपोजिट साइड बघा आणि ही झाली 3. थोडंसं डायग्राम आपण वर काढायला पाहिजे होते. आता इथे थोडीशी अडचण निर्माण होईल तर आपण इथे समजून घ्या जरा व्यवस्थित. थांबा डायग्रामच थोडीशी बाजूला घेऊया. थोडीशी वरती डायग्राम घेतो मी. कारण आपल्याला अडचण नको व्हायला गणितांमध्ये. परत थोडीशी वर ठेवतो मी डायग्राम. ती पुस्तकातली तीच डायग्राम आहे, लक्षात घ्या. बघा इथे पी, इथे क्यू आणि इथे काय आर. हा झाला अल्फा, हा झाला पी, हा झाला क्यू. आता याच्या अपोजिट ही झाली 2, ही झाली 1 आणि ही झाली 3. आता आपण थीटाची डायग्राम आहे ती बघूया, ती वेगळी करूया. त्याच्यात अर्धा भाग अर्धा अर्धा असं वेगळं करायचे त्या 2 डायग्राम. बघा इथे येईल पी, इकडे येईल क्यू आणि इकडे येईल एस. तर हा थीटा आहे. याच्या अपोजिट ही होईल 2, हा 1 आणि हा किती येईल 3. झालं. आता याच्यामध्ये फक्त काय करायचं अंक बघून रायटिंग करायचे. तर बघा पहिला 2 म्हणजे काय येईल इकडे बघा पी क्यू अपॉन 1 म्हणजे काय येईल पी आर. 3 म्हणजे काय येईल आर क्यू किंवा क्यू आर म्हणा. आणि 1 म्हणजे काय येईल याच्यामध्ये पी आर. 2 काय येईल पी क्यू अपॉन 3 काय आर क्यू. त्या बाजूला बघा आता 2/1. आता ते अंक वापरा. 2 म्हणजे काय क्यू एस अपॉन 1 म्हणजे काय पी एस. त्या ठिकाणी 3 म्हणजे काय येईल पी क्यू अपॉन 1 म्हणजे काय येईल पी एस. 2 म्हणजे काय येईल याच्यामध्ये क्यू एस अपॉन 3 म्हणजे काय येईल पी क्यू. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 8.1 पूर्णपणे सोडवायचं आहे. ही गणित या मेथडने अतिशय सोपी आहेत. तुम्हाला पटकन आन्सर्स भेटतील आणि ते काढणं एकदम सोपं काम आहे. थोडंसं मी तुम्हाला पुन्हा सगळं पार्ट रिवाइज करून देतो. आज आपण काय काय बघितलं आणि नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 8.2 कडे वळणार आहोत. परत एकदा लक्ष द्या. फॉर्म्युले पहिला ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण काय काय बघायचे ते इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री.
रिलेशन अमंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ पर्टिक्युलर अँगल्स सेकंड पार्ट मध्ये तो भाग येईल. साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, टॅन थिटा हे 10वीच्या साठी आहे तुम्हाला. 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2, 2/3 हे 10वीला उपयोग येईल. आपल्याला 9वीला फक्त काय वापरायचं, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा या तीनच गोष्टी घ्यायच्या. 1 म्हणजे हायपोटेन्यूज, 2 म्हणजे अपोजिट साइड आणि 3 म्हणजे काय ते ऍडजस्टंट साइड. मग साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा लिहिले आपण. साइन थिटा म्हणजे 2/1, 2 म्हणजे अपोजिट साइड, 1 म्हणजे हायपोटेन्यूज म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कॉस थिटा काय 3/1, 3 म्हणजे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज आणि 3 म्हणजे काय टॅन थिटा 2/3, 2 म्हणजे अपोजिट साइड आणि 3 म्हणजे काय ते ऍडजस्टंट साइड. आता याचा वापर आपल्याला गणितांमध्ये कसा करता येईल तर आकृत्या बघून घ्या. आकृत्या समजल्यावर तुम्हाला 8.1 ची सर्व गणित कळतील. 8.1 मध्ये बघा ही आकृती पहिले आपण एबीसी घेतली. एबीसी मध्ये बघा त्या ठिकाणी थिटा घेतला सी, नंतर आपण थिटा घेतला ए. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा लिहिलं आणि त्या पद्धतीने अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज अंक रायटिंग करून घेतले आणि त्या पद्धतीने आपण ही गणित पूर्ण केली. प्रॅक्टिस सेट 8.1 या मेथडचा वापर आपण सगळ्या गणितांमध्ये करणार आहोत. पहिल्या गणितामध्ये आपल्याला आकृती दिले साइन पी, कॉस पी, टॅन पी आणि टॅन क्यू विचारलं तर पी आणि क्यू वेगवेगळे करायचे, सारखे एका बाजूला घ्यायचे. मग साइन पी आणि टॅन पी एका बाजूला घेतला, कॉस क्यू आणि टॅन क्यू वेगळा घेतला. आता साइन पी म्हणजे पी साठी आपण काय केलं, डायग्राम काढले आणि क्यू साठी घेतले. पीच्या अपोजिट साइड 2, हायपोटेन्यूज 1 आणि ऍडजस्टंट साइड किती 3. इकडे क्यूच्या अपोजिट साइड 2, हायपोटेन्यूज 1 आणि ऍडजस्टंट साइड किती 3. साइन पी जर घेतला तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज आहे म्हणजे क्यूआर अपॉन पी क्यू. ते बघून तुम्ही रायटिंग करू शकता. टॅन पी पण तुम्हाला त्याच पद्धतीने रायटिंग करायचे 2/3. ही झाली फर्स्ट डायग्राम. दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण 1, 2, 3 ची मेथड वापरतोय, कॉस क्यू आणि टॅन क्यू. तर कॉस क्यू मध्ये ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज आणि इकडे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. तर 3/1 आणि 2/3 यांचा अंकांचा वापर करून तुम्ही ते सोडू शकता. सेकंड मध्ये पुन्हा आपण काय केलं, 2 डायग्राम्स क्रिएट केल्या. एक्स वेगळा केला आणि झेड वेगळा केला. तर इकडे एक्स वेगळे लिहिले आणि झेड वेगळे लिहिले. तर एक्सच्या अपोजिट 2, हायपोटेन्यूज 1 आणि ऍडजस्टंट 3. इकडे झेडच्या अपोजिट 2, हायपोटेन्यूज 1 आणि ऍडजस्टंट किती येते 3. त्याचा वापर केला, अंक लिहिले, सगळ्या साइड्स लिहून घेतल्या आणि त्या ठिकाणी एबी एसी जे काय आहेत ते सगळे रायटिंग केले. तिसऱ्या गणितामध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्री दिलेला आहे, त्याच्या अपोजिट किती येतो 1. तर त्या ठिकाणी आपण 2 डायग्राम्स वेगळ्या केल्या, 50 ची वेगळी आणि 40 ची वेगळी. 50 च्या अपोजिट साइड 2, ऍडजस्टंट 3 आणि हायपोटेन्यूज 1. 40 च्या अपोजिट साइड 2, हायपोटेन्यूज 1 आणि ऍडजस्टंट साइड 3. त्यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी ही गणित पूर्ण केली. आणि 4 नंबर जे लास्ट गणित आहे ज्यामध्ये अल्फा आणि थीटा असे 2 प्रकार आहेत. अल्फाच्या समोरील बाजू 2 आणि थीटाच्या समोरील बाजू 2 घेतली, हायपोटेन्यूज 1 घेतला, ऍडजस्टंट साइड 3 आहे. तर डायग्राम ज्यांना कळाले त्यांना ही गणित अतिशय सोपी जातील. डायग्राम फक्त तुम्हाला त्याच्या काढता आले पाहिजे. 2/1, 3/1 आणि 2/3 याचा वापर करायचा आणि ही गणित पूर्ण करायची आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 8.2 घेऊया.